Just read 1, 2 and 3. 5वा अध्याय 1, 2 आणि 3. यशायाचा पुस्तक 5वा अध्याय 1, 2 आणि 3. मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयी गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगारावर होतो. दुसरं वचन, तो त्याने खुणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रीतीच्या द्राक्षाची वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधला व द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रान द्राक्षे झापिली. 3. तर आता यरुशलेमेकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीचा मळ्यांचा न्याय करा बरो. So much that he has done to put this vineyard. त्यांनी किती प्रयत्न केले, किती कष्ट घेतले ते मळा बांधण्यासाठी, द्राक्षाचा मळा बांधण्यासाठी. It was so dear to the Lord, this vineyard. आणि ते द्राक्षाचा मळा जो होता तो खूपच त्याचा प्रिय असा होता. So what God is expecting? He expected it to produce good grapes, but it produced only white grapes. आणि परमेश्वराला वाटत होतं की त्यांनी काय केलं पाहिजे, की चांगली द्राक्षे दिली पाहिजे, उत्तम असं सुपीक पीक दिलं पाहिजे, परंतु तिथे रान द्राक्षे झाली. So the verse 4 says, मग 4थं वचन आपल्याला सांगत आहे. 4. माझ्या द्राक्षेच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करायचे राहिले. तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्षे का दिली. So God himself is asking, what more you expect from me? परमेश्वर इथं स्वतः विचारत आहे की मी अधिक काय करावं असं राहिलं बरं. What I have not done for you? मी काय केलं नाही बरं त्या द्राक्षमळासाठी आणि द्राक्षांसाठी. For you to bring forth good fruits. आणि उत्तम द्राक्ष यावी यासाठी मी अनेक प्रयत्न केले, काय कमी पडलं बरं. So parallelly, the Holy Spirit leading me to think about the salvation. So Jesus came into this world. He died for your sins and my sins. आणि मग हे वचन वाचत असताना मला कुठेतरी पवित्र आत्म्याने सुचवलं की तारण, आणि त्या तारणासाठी येशू ख्रिस्तानी स्वतःला वधस्तंभावर खिळलं. He finished the work on the Calvary cross for you and me. आणि त्यांनी त्या क्रूसावरती सर्व पूर्ण केलं. So when you look at the cross, what do you see? आज जर आपण पाहतो की आपण काय पाहिलं, you see our sin, your sin and my sin. You look at the cross. When you just remember, when you look at the cross, we look at not Jesus Christ crushed helplessly. No, you look at because of my sin, he was crucified. Because of my transgression, he was bruised. म्हणून प्रियानो, जेव्हा आपण त्या क्रूस खांबावर पाहतो तेव्हा आपण त्या येशू ख्रिस्त जो पूर्ण त्याला तिथं वधस्तंभावर खिळलेला आहे, जो छेद झालेला आहे, ज्याचं रक्त वाहत आहे असं पाहायचं नाहीये, तर ते आपले पाप आहेत जे त्यांनी स्वतःवरती घेतले होते. So it is right on God's part to expect righteousness from us. आणि म्हणूनच परमेश्वराचं खरोखर बरोबरच आहे की त्यांनी आपल्याकडून नीतिमत्वता मागितली पाहिजे किंवा त्यांनी अपेक्षा केली पाहिजे. But why we are so stubborn to live life as we like? पण का बरं आपण एवढे हट्टी आहोत की आपण आपल्याला पाहिजे तसंच जगायचं आहे बरं? Because we don't have tolerance, we get offended so soon, we get angry, we pour out words which God doesn't approve from us. का बरं असं आहोत? का आपण एवढे हट्टी आहोत? का? कारण की आपल्यामध्ये तो राग आहे. का? कारण की आपण त्याचा द्वेष करतो. का? कारण की आपण त्याच्या विरोधात जातो आणि जे आपण करायला नाही पाहिजे ते आपण करतो. Because there is the fullness of transformation has not taken place in our lives. अजून पूर्ण आपलं जे परिवर्तन होणं गरजेचं आहे ते अजूनही झालेलं नाहीये. If the transformation is not completed in us, we are only half done. जर आपण पूर्ण
पूर्णपणे परिवर्तित झालेलो नाही तर अजून आपण अर्धवटच आहोत. We are neither in the church nor in the world. Both half. तर प्रियांनो, आपण ना इकडचे आहोत ना तिकडचे, ना आपण जगाचे ना आपण स्वर्गाचे, आपण अर्ध आहोत. We are supposed to be the light of the world. जर आपण जगाचे प्रकाश असे व्हायचे We are असेल तर supposed to influence the world. आपण जगाला आपल्या वागण्याद्वारे ख्रिस्त गाजवायचा असेल तर, But instead, we are getting influenced by the world. पण याच्या व्यतिरिक्त आपण काय करत आहोत? आपण जगासारखे व्हायला प्रयत्न करत आहोत. Whatever the world is doing, we are also doing it. जे काही जग करत आहे, जगी लोक करत आहेत, त्याचं अनुकरण आपण करत आहोत. From the lifestyle, from the style, from whatever the world offers you, new thing, we just follow it. जे काही जग नवीन गोष्ट देतं आपल्याला, ते आपण सहजरित्या घेऊन टाकतो आणि त्याचं आपण त्याच्याबरोबर चालायला लागतो. We are supposed to influence the world, but instead we are getting influenced by the world. खरं पाहता तर आपला प्रभाव या पृथ्वीवरच्या लोकांवरती पडला पाहिजे, परंतु पृथ्वीवरच्या लोकांचा प्रभाव आपल्यावर पडत आहे. Amen. So that is why God is trying to tell you now what is the destiny of your faith. म्हणूनच परमेश्वर आज तुमच्याशी बोलू इच्छितो की तुमचं ध्येय कुठं आहे, तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे. What is the end of your faith? You just can't keep living life as you like and call it faithful. And what will be the end of that faith that you are saying about faith? जो विश्वास तुम्ही तुमच्यामध्ये प्रस्थापित केलेला आहे, तो विश्वास तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे, या गोष्टीकडे लक्ष लागणं गरजेचं आहे. That's why we are going to spend time in reading about Matthew chapter 24 and 25. म्हणूनच प्रियांनो, आज आपण परमेश्वराचं वचन मत्तय 24 and 25. मत्तय याचं पुस्तक 24 आणि 25वा अध्याय हा वाचणार आहोत. Jesus had a way of telling the stories or the parables. आणि येशू ख्रिस्त जेव्हा होता त्यावेळेस तो दाखल्यांद्वारे त्याच्या शिष्यांची आणि लोकांची बोलायचा. He captivated the hearts of people. आणि त्यांनी काय केलं? लोकांचं मन जिंकलं. Core of their being. आणि त्यांच्या मध्ये तो राहायला शिकला. He turned the story around and applied it to those listening. दाखल्यांद्वारे तो रोजच्या जीवनाच्या गोष्टींमध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला शिकवून दिलं. So Christ's parables reveal the heart of his listeners. आणि म्हणूनच प्रियांनो, जे काही येशू ख्रिस्त दाखल्याद्वारे बोलत होता, regardless of gender or anyone, his words would reach out into the hearts of even the self-righteous people, the hypocrites, and people who hide behind their good works. हे प्रत्येक लोकांसाठी होतं. जो दाखला तो येशू ख्रिस्त देत होता, तो नुसतंच जे त्याच्यावर विश्वास करतात तेवढ्यांसाठी नाही, तर जे मनुष्य आहे, प्रत्येक मनुष्य जातीसाठी होता, जो कुठल्याही धर्माचा होता त्यांच्यासाठी देखील होता, आणि त्याद्वारे तो त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. For example, during the time of David, when David sinned against that Bathsheba, ज्यावेळेस दावीद राजा होता, त्यांनी बेतशेबा येथे जेव्हा बेतशेबेबरोबर जेव्हा पाप केलं, so when he did that, he just kept quiet, but God sent prophet Nathan. तिथे तो शांत बसला, परंतु नंतर परमेश्वराने एका व्यक्तीला पाठवलं. So he told a story. Nathan, the prophet is telling a story to David to bring that conviction in his own life. आणि त्यावेळेस जेव्हा तो तिथे नाथान संदेष्टा जेव्हा तिथे आला, त्यावेळेस त्यांनी दाखल्याद्वारे दाविदाशी बोललं आणि स्वतः दाविदाने ते कबूल केलं त्याचं. So David immediately he answers without knowing that the prophet is talking about his own sin. He's telling, if you read 2 Samuel 12 chapter verse 5, दुसरं शमूएल याचा 12 5
12व्या अध्याय 5वं वचन जर आपण वाचलं तर त्याच्यात समजतं, हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. या वचनात म्हणजे हे जेव्हा दावीद बोलला तेव्हा त्याला स्वतःला हे लागू होत होतं, हे त्या नाथानाला सांगायचं होतं. See how he brought the conviction in David's heart. Without anybody pointing out the sin in him, this is what Jesus, whenever that he talks, he brings conviction in the life of each and everyone who are listening to him. He will put such burden in their heart. They will repent, oh my God, I did this wrong. I did this sin. I'm so sorry, Lord. You will feel that. You will say to yourself, not to anybody else. आणि म्हणूनच जसा येशू ख्रिस्त दाखल्यांद्वारे बोलला तसंच आपल्याला देखील पवित्र आत्मा आणि प्रभू परमेश्वर आपल्याशी बोलतो. तर कसा बोलतो? तो दाखल्यांद्वारे बोलतो. पण त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर त्याचं वचन ऐकलं पाहिजे. So that is how chapter 24 and 25. आणि म्हणूनच 24 आणि 25 मध्ये ह्याचा 24वा अध्याय 25वं वचन, पहा मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. आणि 26वं, यास्तव कुणी तुम्हाला म्हणतील, पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका. तुम्हाला म्हणतील, पहा तो आतल्या खोलीत आहे तर ते खरं मानू नका. If you receive the salvation, you read Matthew 24 verses 24. 24 आपण वाचूयात. 24 आपल्याला सांगतं, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधे तर निवडलेल्या देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. That means even the elect will fall. म्हणजे जे निवडलेले आहेत ते पडतील. So unless we follow strictly, discipline ourselves to live according to the word, then we might fall, because the enemy is roaring like a lion through the world. We will get influenced and we will fall in our faith. आणि म्हणूनच प्रियांनो, खोटे संदेश ते येतील, अनेक गोष्टी आपल्याला मोहात पाडतील आणि जर आपण भक्कम नसू तर आपण त्या जगाच्या लोकांसारखे होऊ. So Matthew 24 verse 42 says, 24वा अध्याय मत्ते 24 आणि 42 आपल्याला सांगतं, so keep on watching, because you don't know on what day your Lord is coming. मत्ते 24वा अध्याय 42व वचन, म्हणून जागृत रहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. That means it's a clear word. It says jagrata, be careful. That means you have to take note. You have to take note. You can't just pass by it. You just can't neglect it. You cannot take it for casually anything what God is telling. When He says be careful. आणि म्हणूनच आपल्याला वचन हे खूप मनापूर्वक ऐकायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर जागृत राहायचं आहे, कारण कोणत्या दिवशी तुमच्या प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. In verse 45, same chapter, verse 45, he tells a parable, and he says that faithful or a wicked servant. आणि त्याच अध्यायात 45वं वचन आपल्याला सांगतं, ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्याच्यावर नेमले आहे असा दास कोण. Verse 45 says, who then is a faithful and a wise servant, whom his Lord hath made ruler over his household. पहा इथं म्हणत आहे, ज्या विश्वासू बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्याच्यावर नेमले आहे असा दास कोण. So it is the master who has chosen you. He has chosen you because you were faithful, and he has made you ruler over so many people. आणि म्हणूनच प्रियांनो, जो आपला परमेश्वर आहे, जो आपला
मास्टर आहे त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला आणि आम्हाला निवडलेलं आहे. कशासाठी? तर या जगावरती आपण आपलं राज्य करावं. And verse 45-48 says, the same servant who was called by the master and chosen to be the ruler over his household, suddenly what he says, this man, because the master delayed in coming, so he started getting influenced by the world and he fell off. He became a wicked servant now. पहा, विलंब लागल्यामुळे, परंतु माझा धनी येण्यास विलंब लागले असे जर एखादा दृष्ट दास आपल्या मनात म्हणाला. Do you see that? The person chosen by the master, by God, the same person turned wicked now. आता पहा, ज्याला परमेश्वराने निवडलेलं होतं तोच दुष्ट झाला. का? कारण की विलंब लागला म्हणून. And in the next verse it says, next chapter it says, even Matthew 25 verse 14. आपल्याला मत्तयाचा पुस्तक 25वा अध्याय 14वे वचन. Even here he calls his for the kingdom of heaven is as a man traveling into a far country who called his own servant and delivered unto him his goods. See, he believed, this servant also, he believed and he was faithful, and that's why he gave everything into his hand, and he is the one. This is the parable of talents, 5, 3, 5, 2 and 1. इथे आपल्याला जे 5, 3 म्हणजे 5 नाणे दिले होते, काय केलं त्याच्याबद्दलचा दाखला आहे. 5, 2 and 1. 5, 2 आणि 1. One he gave 5, another he gave 2, another 2, he gave 1. Yes. And you see, when the master returns back, the one who gave 5, he doubled it. And the one who gave 2, he also doubled it. But the one who gave 1, he gave it back. हा दाखला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या धन्याने काय केलं, एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1 नाणं असं दिलं. आणि त्यांनी काय केलं, 5 ज्याला मिळाले होते त्यांनी काय केलं, 5चे 10 केले, 2ला मिळाले होते ते 2चे 4, आणि एकाला काय केलं तर त्यांनी ते जपून ठेवलं आणि आल्यानंतर तो एकच त्याला परत दिला. हा दाखला आहे. आणि आपल्याला 25वा वचन 25वा अध्याय 14वे वचन असं सांगतं, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एक मनुष्याने आपल्या दासाला बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. Matthew chapter 25 verse 24 says, then the one who had received 1 talent came forward and said, Master, I knew that you were hard man, harvesting where you have not planted, and gathering where you have not scattered any seed. मत्तय कृतशुभवर्तमान 25वा अध्याय 25वा अध्याय आणि 25वे वचन. म्हणून मी भोले घ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पहा ते तुम्हाला मिळत आहे. So verse 25 also says 25. 24 you wanted me to read? No, 25 you read this. Okay. So he says, see, the one who was given 1 talent, he was not faithful. After receiving the master's confidence, he is not faithful to the Lord. पहा, ज्याला 5 आणि 2 मिळाले होते, म्हणजे 5000 आणि 2000, त्यांनी काय केले तर दुप्पट केले. का? कारण की त्याला माहिती होतं की त्याचा धनी कष्टाळू आहे. परंतु हा तिसरा व्यक्ती होता, त्याला 1000च देण्यात आले होते. त्यांनी काय केले, तो घाबरला म्हणतोय आणि त्यांनी ते 1000 जमिनीत जपून ठेवले आणि आल्यानंतर तेच 1000 त्याला परत दिले. You see, all these people are not from outside the church. हे काही मंडळीच्या बाहेरील व्यक्ती नव्हते प्रियांनो, त्याच्याच राज्यातले होते. Not the people who do not know their Lord. हे असे व्यक्ती नव्हते की ज्यांना प्रभू माहिती नव्हता. They all knew very well. They all received salvation. They all followed for a certain time. त्यांना सगळ्यांना तारण माहिती होतं आणि काही काळापुरतं का होईना त्यांनी ती तारण अनुभवलेलं होतं. We have a habit of saying and thinking like this, no? Oh, they don't know Jesus Christ. They are like that only. But the one who is inside the church, he is being disobedient. He is not following because he can't
wait for the Lord to come. He is just following, getting influenced by the world. पहा, आपण काय केलं पाहिजे? विश्वासू राहणं गरजेचं आहे. त्याला येण्यास विलंब लागला म्हणून आपण अविश्वासामध्ये पडलं नाही पाहिजे, जगामध्ये फसलं नाही पाहिजे. तर विश्वासू राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे. So now you understood. I've just brought you to a place where you will now hear the message truly what I wanted to tell you. आता तुम्हाला कळेल प्रियांनो की मला खरोखर तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे. You read from 25th chapter 1 to 13. म्हणते Matthew. 25 1 ते 13 पर्यंत वाचायचं आहे. मत्तय याचं पुस्तक 25वा अध्याय. This parable is talking about the coming of the Lord, coming of the bridegroom. Because, see, I'm telling you, it is not outsider, the one who's inside, the one who knows the Lord, the one who knows that He shed His blood for us, and that is not the end. He got resurrected, and He has promised that He's going to come back. आणि म्हणून आता वेळ आलेली आहे. येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि म्हणून आपण जागृत राहणं गरजेचं आहे. हे बाहेरच्या लोकांसाठी, जगाच्या लोकांसाठी नाहीये, पण जे आपण आतले आहोत, ज्यांना त्यांनी तारणाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, ज्यांना येशूबद्दल सर्व माहिती आहे, त्या लोकांबद्दलची ही माहिती आहे की आपण जागृत राहणं गरजेचं आहे. Don't get missed out from the faith that you have received. तुम्ही तुमच्या विश्वासाकडून फिरू नका. Because of faith, your life should be run, not by anything else that you see in this world. तुमच्या विश्वासाद्वारे तुमचं जीवन हे पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्ही जे जगात पाहतात त्याच्याद्वारे तुम्ही पुढे जाणार असं नव्हे, तर तुमचा विश्वासच तुम्हाला आज त्या स्वर्गात घेऊन जाणार आहे प्रियांनो. So, but the problem here is half of these women who are in the inner circle, they are all being invited for the wedding and they know each and everything. Their inner circle means they know intimately everything inside, and knowingly they have come forward to wait for the Lord, for the bride, for the groom to come. पहा प्रियांनो, इथे जेव्हा दाखला तो देत आहे तर हे ते 10 कुमारी आहेत. ते कुमारी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, आमंत्रण देण्यात आलेलं होतं. ते त्यातल्या होत्या, विशेष होत्या, स्पेशल होत्या आणि त्यांना सर्व गोष्टी माहिती होत्या की त्याच्यासाठी वधू वर येणार आहे आणि वधू म्हणून त्यांना तयार व्हायचं होतं. Do you see that kind of people in the church? काय तुम्ही मंडळीमध्ये तसे लोक पाहत आहात का? They will attend all the services. They will take part in every aspect of every activity in the church. त्यांनी मंडळीतील सर्व गोष्टींमध्ये भाग घेतील, सर्व गोष्टींमध्ये ते सहभागी होतील, परंतु they don't have the intimacy with the Lord because God has given the Holy Spirit. So what do you think that lamp is?
परंतु काय होतं तर त्यांचा देवाबरोबरचा संबंध तेवढा नजीकतेचा नसतो. So see, when the time comes, the wise 5 virgins, what they did, they trimmed the light. They trimmed the light so that they can again light it when the bridegroom comes. आणि म्हणूनच जे हुशार 5 कुमारी होते त्यांनी काय केलं होतं, त्यांचा दिवा थोडा नमता केला होता जेणेकरून दिव्याला तेल थोडं कमी लागेल आणि जेव्हा वर येईल त्यावेळेस ते प्रकाश मोठा आपल्याला But the so-called foolish virgins, they did not care. परंतु जे मूर्ख होते त्यांनी काय केलं, काही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. They took everything casual. आणि त्यांनी सहजरित्या सगळ्या गोष्टी घेतल्या. How many of us are like that, taking casual things in life? काय आपल्यामध्ये कोणी असं आहे का जे सहज Faith doesn't work. We don't want faith. Oh, everybody is doing like that. Let me also do like this. आपल्याला नुसतंच विश्वास ह्यानी करतो म्हणून मी करायचं असं नसायला पाहिजे. If your focus is fixed on Jesus Christ, your faith will never get deviated. जर तुमचं केंद्र येशू ख्रिस्ताकडे असेल तर तुमचा विश्वास डगमगणार नाही. Even if you're going to lose a lot of money because of your faithfulness, you will not bother. जरी तुमचा पैसा अडका जाईल तरी देखील तुम्ही त्याची काळजी करणार नाही. Because of your faith, God will double-foldly bless you. का? कारण की तुमच्या विश्वासाने परमेश्वर तेवढा पात्रतेचा आहे की तो 100 पटीने तुम्हाला परत देईल. So that is why we have to hold on to the faith that God has given us. The enemy will put lot of obstacles in your life. म्हणूनच प्रियांनो आपण आपल्या विश्वासाला घट्ट धरून ठेवायचं आहे. सैतान येईल, आपल्याला तो विश्वास सोडून नेण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपल्याला भक्कम राहायचं आहे. We cannot really blame anyone except yourself. आपण कुणालाच दोष देऊ शकत नाही प्रियांनो, स्वतःलाच आपण ते दोष देऊ शकतो. So don't say that, oh, they did not teach me, our pastor is not teaching this one, he is not doing that, he is not coming to visit me. These are all the excuses the enemy is putting in your mind. प्रियांनो लक्षात ठेवा की अशा छोट्या छोट्या गोष्टी, बाळासाहेब माझ्यावर प्रेमच करत नाहीत किंवा माझ्या घरी येतच नाहीत, मला लक्षच देत नाहीत, मला विचारतच नाही, अशा सगळ्या गोष्टींद्वारे तुमचा विश्वास तुम्ही डगमगू देऊ नका किंवा असंही म्हणू नका की ही गोष्ट मला माहिती नव्हती. सर्व गोष्टी पवित्र शास्त्रात आहेत. This is your ultimate hope that you are living your life with. आणि ही सर्व गोष्ट इम्पॉर्टंट आहे, विशेष आहे की ही तुमची आशा आहे. विश्वास काय आहे तर आशा आहे. So at the last minute, don't go and ask for. See, like the foolish women, they went and borrowed. They wanted, please give me your oil. Please give me your oil. Is it the way that a faithful or a true Christian life should live with? काय असं होऊ शकतं का बरं त्या मूर्ख स्त्रियांसारखं, 5 कुमारींसारखं, की त्यांनी काय करत होते, त्या 5 कुमारिकांनाच मागत होत्या की थोडंसं तेल आम्हाला दे, पण ते शक्य होणार नव्हतं. म्हणून सतर्क राहा. Some people believe that the oil that was lacking in the foolish women, they think that this is the good work, that they did not do good work, that is why they lacked oil. No, the Holy Spirit, biblically the Holy Spirit indicate that oil is the Holy Spirit. पहा प्रियांनो, काय आपण असं समजूत करून घ्यायची गरज नाहीये की तिथे तेल काय आहे हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे आणि तिथे ते पवित्र आत्मा आपल्याला चालवत असतो. तर ह्या दाखल्यामधून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. So when you miss out your Holy Spirit in your life, ज्यावेळेस आपण ते तेल रूपी जे पवित्र आत्मा आहे हे आपल्यामध्ये संपतो, that is what these foolish women were missing. आणि तेच त्या 5 कुमारी जे मूर्ख होत्या त्यांच्याकडलं संपलं होतं. They did not have bother about the Holy Spirit. They just blindly went along with the crowd. ते नुसतेच त्या लोकांबरोबर पुढे निघून गेले, त्या दुसऱ्या हुशार कुमारिकांबरोबर निघून गेले. त्यांनी विचार नाही केला की संपलं तर. How many of you knows Samson? समशोन कुणाला माहिती आहे? See, he didn't know when the Holy Spirit left him. त्याला कळालंच नाही की पवित्र आत्मा त्याला सोडून कधी निघून गेला. And he went and opened everything to his Delilah, and she spoiled his life. आणि तो तिथे त्या स्त्रीकडे गेला आणि त्याचं जीवन त्यांनी संपवून घेतलं. So this is what, when the Holy Spirit goes away from us, you will not know.
पवित्र आत्मा तुमच्याकडून कधी निघून जाईल हे तुम्हाला समजणार नाही प्रिया. That is why even David prayed, do not take the Holy Spirit from me, Lord. आणि म्हणूनच दावीद राजा म्हणतो की माझ्याकडून माझा पवित्र आत्मा घेऊन Jesus said, in my place I am sending a helper. The comforter will come. He will lead you and guide you. He will live with you and each and everything he will teach you. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जेव्हा गेला तेव्हा त्यांनी म्हणाला की मी जात आहे, परंतु मी तुम्हासाठी माझा तुमच्यासाठी कैवारी पवित्र आत्मा देऊन जात आहे आणि तो तुम्हाला शिकवेल आणि तोच तुम्हाला चालवेल. Because we do not see Holy Spirit physically, आपण पवित्र आत्म्याला असं सदृश्यमध्ये पाहू शकत नाही. we have a doubt behind our head. We have a doubt. We always doubt. Is this Holy Spirit? Oh, where is he? I can't see. They are all telling. आपण असं शंका धरू शकतो की अरे हा पवित्र आत्मा कुठं आहे बाबा, आत आहे बाहेर आहे दिसत नाहीये मला. It is Jesus who said, I will send an helper, and that is the Holy Spirit. In his place, the Holy Spirit has come. आता पहा, येशू ख्रिस्त जेव्हा गेला तेव्हा तो म्हणाला की मी माझ्या माझ्या बदलीमध्ये तुम्हाला एक कैवारी म्हणून पाठवत आहे, पवित्र आत्मा, आणि तो येशू ख्रिस्ताची जागा आहे आता. So it is important for us to seek the Holy Spirit, ask the Holy Spirit, invite him into your life. आणि म्हणूनच प्रियानो गरजेचं आहे की आपण पवित्र आत्म्याला नेहमी आमंत्रित केलं पाहिजे, आपल्यामध्ये त्याला जपून ठेवलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. He will teach you, he will guide you. तोच तुम्हाला शिकवेल, तेच पवित्र आत्मा तुम्हाला चालवेल, मार्गदर्शन करेल. When you are in a dilemma, when you ask Holy Spirit, I don't know what to do now, please help me now, you just cry out that prayer to the Holy Spirit, immediately somehow the answer will come to you. आणि ज्या वेळेस तुम्ही दुविधा स्थितीत असाल, तुम्हाला कळत नसेल काय निर्णय घ्यावा, काय करावा, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याजवळ प्रार्थना करा आणि म्हणा की पवित्र आत्मा तू मला सुचव, आणि त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते सुचवेल. Those who experience that moment, आणि ज्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, they will never stop seeking the Holy Spirit. आणि ते कधीच पवित्र आत्म्याला शोधण्यात किंवा त्याला स्वतःमध्ये ठेवण्यात कधी कमी पडणार नाही. Those who have not experienced, they will take it casual. ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला नाही ते त्या पवित्र आत्म्याला सहजरित्या घेतील. If they are asking something from the Lord and it doesn't happen or it doesn't come to pass, then what they will say, oh, this is not God's will, that's why it's not happening. आणि ज्यावेळेस जे असे अल्पविश्वासी असतील त्यावेळेस ते सहजरित्या म्हणून जातील, अरे अरे हे जाऊ दे, देवाची इच्छा नसेल ना म्हणूनच मला मिळालेलं नाही. It is our intimacy with the Lord. परंतु लक्षात घ्या प्रियांनो, हे आपले संबंध त्या परमेश्वराबरोबर किती नजीकतेचे आहेत त्याच्यावर ते आधारित आहे. Most of us, what we do, no, we just corporately come together and just clap together, sit and stand, sing song, and we just go off. आपण काय करतो, नेहमी नॉर्मली आपण काय करतो, एकत्रित येतो, काही गाणे म्हणतो, देवाची स्तुती आराधना करतो आणि बस निघून जातो. But each and everyone has to have that intimacy individually. Each person individually should experience the Holy Spirit, should experience the power of God in your life. परंतु प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की इथे प्रत्येकाने त्या पवित्र आत्म्याच्या नजीक आणि अधिक नजीक जाणं गरजेचं आहे आणि परमेश्वराबरोबर ते संबंध प्रस्थापित करणं खूप गरजेचं आहे. If we do not experience then life will be waste for us. जर तुम्ही पवित्र आत्म्याचा अनुभव घेत नसाल तर तुमचं जीवन निरर्थक आहे. Because you won't be able to witness to others what you have not experienced. का? कारण की जर तुम्ही कोणत्या गोष्टीचा अनुभव घेतलाच नसेल तर तुम्ही साक्ष देऊ शकणार नाही. So what we possess, तर आपण ग्रहण करतो, only those things that we will be able to profess. आपण जे काही ग्रहण करतो आणि अनुभव घेतो तेच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. Otherwise it is impossible. Like the foolish woman, you will be just joining the crowd and missing out the prime time that they were not there when the groom came. आणि तर त्या 5 मूर्ख कुमारिकांसारखं जर आपण असो तर काय होणार आहे, आपल्यासाठी ते दार बंद होऊन जाईल आणि आपण बाहेरच राहू. So how important it is for us? Is it important just to come to church and just sing some song and go back? तर विचार करा प्रियांनो, किती महत्त्वाचा आहे पवित्र आत्मा. काय एवढंच आहे की आपण यायचं, गाणं म्हणायचं आणि जायचं, का पवित्र आत्म्याला देखील आपल्या सोबत ठेवायचं? It is important for us to come to the house of God to receive. See, for example, 1 week you don't come to the church.
पहा, उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एखादा आठवडा परमेश्वराच्या मंदिरात आला नाही, what will happen? You will be far away from the Lord, far away from God's protection, far away from God's influence. You won't be able to do everything by yourself. तर तुम्ही काय व्हाल प्रियांनो, हळूहळू करत करत तुम्ही परमेश्वराकडून दूर जाल आणि तुम्ही तुमच्या शक्तीने ताकदीने तुमच्या गोष्टी तुम्ही परिपूर्ण करू शकणार नाही. That is why God has ordained pastor and teacher to come to the house of God so that you will learn. Your life will be edified through the word of God. आणि म्हणूनच परमेश्वरांनी ती प्रथा घालून दिलेली आहे किंवा त्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत की मंडळीमध्ये लीडर्स आहेत, पास्टर्स आहेत, शिक्षक आहेत, जे आपल्याला मंडळींना काय करतील, परमेश्वराच्या वचनात वाढवतील आणि त्याच्या नजीक जाण्यासाठी आपल्याला मदत करतील. So when you get edified, you will stop doing the wrong thing that you were doing. Because lots of people of us know, we assume things, oh God will like it, God will do it, God will accept it. No, there is a different standard of God's word. So you have to match your life with the word of God. If it is not matching, then you are not standardizing yourself with God's standard. आणि म्हणूनच गरजेचं आहे प्रियांनो की मंडळीमध्ये सहभागितेमध्ये राहणं, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणं, त्याच्या अधिक आणि अधिक नजीक जाणं, पवित्र आत्म्याचा सन्मान करणं आणि परमेश्वराचं वचन ऐकणं. But each and everyone individually, God, see, Jesus came into this world, died for each and everyone. You have to personalize this death that he died for my sin. So he is a savior for my life. आणि तुम्हाला लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे प्रियांनो, आम्हाला आणि तुम्हाला, की परमेश्वर नुसतंच आला नाही, जगासाठी आला असं नाही, तर तो माझ्यासाठी वैयक्तिकरित्या आला. तो त्या वधस्तंभावरती माझ्यासाठी खेळला गेला, माझे पाप त्याच्यावरती गेले, आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याचं रक्त सांडलं गेलं आणि तो माझ्यासाठी वैयक्तिकरित्या आलेला आहे. So we need to experience that in life. आणि ह्याचा अनुभव आपण वैयक्तिकरित्या घेणं खूप गरजेचं आहे. If we, without experiencing how much you may be coming for 25-30 years to church. जरी तुम्ही 20-30 वर्षापासून या मंडळीत येत असाल तरी But when the rapture comes, when the Lord Jesus comes, पण जेव्हा येशू ख्रिस्त येईल, you know what did he say? तर त्यावेळेस तो काय म्हणेल पहा, To this foolish virgin, I don't know you. तो I म्हणेल, don't. No, you can't bring up the list and say to the group, no, I was here, I was in this group, I used to go there, do so many things in the church, I used to do miracles, so many things. आपण त्या वराला तसं सांगू शकणार नाही जर आपण त्याच्याबरोबर तेवढे नजीकतेचे संबंध नाही ठेवले, पवित्र आत्म्याला आपल्या सोबत नाही ठेवलं, तर त्या मूर्ख कुमारिकांसारखं ज्यांचं तेल संपलं त्यांच्यासारखं आपण बाहेरच राहू. आणि परमेश्वर उत्तर काय देईल बरं? त्यावेळेस तो म्हणेल, मी तुम्हाला ओळखत नाही. You know, such a hurting word is that is to hear after all what you have done in your life, and then somebody comes and says, I don't know who you are, get out. आणि जरी आपण आपल्या जीवन काळामध्ये अनेक गोष्टी केल्या असतील, अनेकांना मदत केली असेल, अनेक सेवा केल्या असतील, परंतु जर आपण पवित्र आत्म्याच्या सोबत नाही, तर शेवटी काय होणार आहे? परमेश्वर म्हणेल, मी तुला ओळखत नाही. आणि हे खूप खूप म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. What you all are learning, see, why you are coming to the house of God? Because your pastor is the one who is preparing you as a bride for the groom to come and take you. Yes, तर तुम्ही मंडळीमध्ये येणं गरजेचं का आहे? का? कारण की इथं मंडळीमध्ये आपल्याला आपले पालक वर्ग, आपले शिक्षक वर्ग आपल्याला वधू म्हणून तयार करत आहे आणि तो वर येणार त्यावेळेस आपण त्या वधू बरोबर, वराबरोबर जाणार आहोत म्हणून. So he is making you to understand so that you will not continue the life of assumption but live according to the conviction. आणि म्हणूनच प्रियांनो, जेव्हा आपण मंडळीत येऊ आणि जेव्हा आपण आपल्या पालक वर्गांचं ऐकू, वचनाप्रमाणे चालू, त्यावेळेस आपण जगासारखे नाही तर वचनाप्रमाणे चालणारे होऊ आणि आपल्याला ती टोचणी राहील आणि आपण टोचणीपूर्वक आपण पापात पडणार नाही. So it is not, see, throughout the world so many different kind of people, different countries are there, but
The same blood is shed for each and everyone in this world. Everybody has to believe in the blood that Jesus shed for us. येस, अनेक राज्य आहेत, अनेक राष्ट्र आहेत, अनेक लोक आहेत, पण तो असं नाही की येशू ख्रिस्ताने नुसतं जे ख्रिस्ती आहेत त्यांच्यासाठीच रक्त वाहिलं असं नव्हे, तर येशू ख्रिस्ताने या पूर्ण जगासाठी, संपूर्ण जगासाठी त्यांनी आपलं रक्त वाहिलेलं आहे आणि त्याला आपण आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. So don't differentiate. If somebody is coming from the south, they will look down upon the South Indians. तर असं विचार करू नका, जर समजा कोणी उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून किंवा the same blood has redeemed that person also. The same blood redeemed the first person in Africa also. Oh, he's very black. Why he's looking so ugly? No, there is no color. It is the blood that unites us all together in one accord. तर असं कधीच विचार करू नका की काळा आहे, गोरा आहे, आफ्रिकन आहे, अमेरिकन आहे, असं काहीच नाही. तर तेच रक्त येशू ख्रिस्तानी वाहिलंय त्यांच्यासाठी देखील आणि आपल्यासाठी देखील. म्हणून आपण कुणीही खाली दर्जाचं बघायचं, कुणालाही खाली दर्जाचं बघायचं नाही. The Spirit of God has given the Holy Spirit that unites us all together in one accord. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला एकत्रित केलेलं आहे, एक म्हणून आपल्याला संबोधलेलं आहे. Ask the Holy Spirit. We are not asking the Holy Spirit. We think that, oh, when the service will get over, some people are thinking like that, no? Another half an hour, and then we'll go there. Your next plan is already working in your mind. काही लोकांच्या मनामध्ये आता चालू असेल, अरे कधी संपेल हे वचन, आता पुढे जाऊन मला हे करायचंय, मला स्वयंपाक करायचंय, मला हे आणायचंय, मला ते आणायचंय. परंतु But what the Holy Spirit is telling, the minute that you step out after the service, पण पवित्र आत्मा काय सांगत आहे की तुम्ही जेव्हा ह्या मंडळीतून किंवा या मंदिरातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता, your life is edified, your faith is increased, and you have to walk by faith from the time that you step out. तुम्ही ज्या वेळेस इथं आहात तेव्हाच नव्हे, तर जेव्हा तुम्ही बाहेर जाल, मंदिरातून बाहेर पडाल, जगामध्ये वावराल, तेव्हा देखील तुमचा जो विश्वास आहे, तुमचं जे वागणं आहे ते ख्रिस्त गाजवण्याचंच वागणं असणं गरजेचं आहे. It's not that you just finish the service and go. No, your service of your life of faith begins when you go out of the church. तुम्ही असं नाही की तुम्ही इथे संपल्यानंतरच आहे, इथे आहात म्हणूनच तुमचा विश्वास आहे, परंतु बाहेर जेव्हा तुम्ही जाता तो विश्वास अधिक महत्त्वाचा आहे. How many gospels God has given us? किती आपल्याला परमेश्वराने शुभवर्तमान दिलेले आहेत? किती शुभवर्तमान आहेत? शुभवर्तमान 4 आहेत. Oh, 4. But I tell you, it is there is 5. 5 शुभवर्तमान पण आहे. The 5th one is you and me. आमेन. 5वं शुभवर्तमान म्हणजे तुम्ही आणि आम्ही. Because we will live the life that God has given us for others to look at our life and believe in the Savior that you believe in. Yes, कारण की जगातले लोक आपल्याकडे पाहतील, आपण एक शुभवर्तमान म्हणून जर असू तर आपल्याकडे पाहून अनेक लोक ख्रिस्ताकडे वळतील आणि त्यांचं देखील तारण होईल. I want you to all to take a decision. यावेळेस माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक निर्णय घ्यावा या समयाला. Set aside time in your own family. तुमच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये तुम्ही एक वेळ अशी ठरवा. Because if you don't set aside time, तुम्ही जर एखादी योग्य वेळ ठरवली नाही तर it will attack everyone individually and keep them separate. तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असाच राहील. Because there are so many devices in the whole one family, 3 children or different room, all the 3. Why? They are with the mobile devices. See, this is the enemy's work, not to unite people in the word, unite people to read the word, sit in oneness. They don't even eat food together. पहा प्रियांनो, आजकालच्या ह्या जनरेशन मध्ये, या जमान्यामध्ये काय होत आहे तर अनेक अशा गोष्टी आहेत जे भरकटवत आहेत आपल्याला. आणि काय होत आहे तर प्रत्येक व्यक्तीसाठी घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्ती आपापला मोबाईल घेऊन बसतो. एकत्रित जेवण करणं, कुटुंब म्हणून कुठली गोष्ट एकत्रितपणे होत नाही आणि त्यामुळे एकत्रीकरण नाही राहत आणि तेच तर सैतानाची इच्छा आहे. So it is
it is your faith that will keep you always ready for the bridegroom to come and take you. How many of you are believing that rapture is going to take place soon? तुमचा विश्वासच तुम्हाला परमेश्वराच्या स्वर्गामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि किती जणांचा तो विश्वास आहे? So we have to prepare for that. We have to prepare for that. So unless we do individually work out that preparation, then it will be very, very difficult for us. We will be left behind like those 5 foolish virgins. We will be left behind, and you will wonder, oh, my mother was there, my father was there, they're all gone. I don't know what I'm doing alone here. आणि जर तुम्ही विश्वासात वाढला नाही प्रियांनो, तर त्या मूर्ख कुमारिकांसारखं होईल. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, ज्यावेळेस रॅप्चर होईल, त्यावेळेस आपण इथे आपल्यापैकी असं कुणीच राहू नये इथे. परंतु जर आपण मूर्ख असू तर आपण इथंच राहू. आपले आई वडील भाऊ बहीण आपल्याला दिसणार नाहीत, आणि तर त्यावेळेस आपण खरंच मूर्ख ठरू. I invite you to each and every one of you to read the word. You know, how many of you read the Bible completely? किती जणांनी पूर्ण शास्त्र वाचलेलं आहे? See, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10. That means there are still so many who have not read the Bible fully. पहा, इथे आहे अनेक लोक आहेत ज्यांनी पूर्ण पवित्र शास्त्र वाचून त्यांचं झालेलं नाहीये. So it is important for us to read the word, because unless we read the word, we will not be able to understand what God is speaking to us. पवित्र शास्त्र आपण जर वाचलं नाही तर परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं हे समजणं आपल्याला मुश्किल होईल. By reading, you will come to know many things about God's ways, and many wisdom of God will come into your life, so that you will be very wise. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचू, परमेश्वर आपल्याशी व्यवहार करेल, आपल्याशी बोलेल, आणि परमेश्वराचं वचन आपल्याला जगामध्ये वावरण्यासाठी सहाय्य व मदत करेल. The enemy is not afraid of anyone in this world. सैतान हे कुणालाच घाबरत नाही. But he is only afraid of the one who knows Jesus Christ. Yes, नुसतं तो येशू ख्रिस्तालाच घाबरतो. He is only afraid of them. He will somehow make you stop from learning the word of God. आणि तो सैतान तुम्हाला दुसरं काय नाही तर तुम्हाला परमेश्वराचं वचन वाचण्यापासून तो वंचित ठेवेल, जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे येशू ख्रिस्ताकडे न जाता तुम्ही बाजूला. Only when you open the Bible to read, you wanted to show faithfulness to God. At the time you feel sleepy. कित्येक जणांना हा अनुभव आला असेल की आपण जेव्हा निश्चय करतो, चल आता मला वाचायला झोप येते. I am telling you, all those people who do like that, no? Just close the Bible, set an alarm for 20 minutes, sleep, and then freshly you set up and again start reading, so that the enemy will be defeated there. Yes, and जर सैतानाला तुम्हाला हरवायचं असेल तर मी तुम्हाला असं सुचवेन की ज्यावेळेस तुम्हाला तशी झोप लागते तर तुम्ही 20 मिनिटाचा एक अलार्म लावा, बायबल बंद करा आणि नंतर झोप काढा. एक झोप झाल्यानंतर परत तुम्ही जेव्हा उठून वाचाल त्यावेळेस तो सैतान हरला असेल. Because what the word of God says, the flesh is weak, the spirit is willing, the flesh is weak. काय की वचन सांगतं की आत्मा उत्सुक आहे परंतु आपलं शरीर हे कमजोर आहे. So we have to prepare ourselves. There is hard work is there. कष्ट आहेत प्रियांनो. So without hard work means you just think of Jesus Christ who redeemed us. कष्ट म्हणजे आपण येशू ख्रिस्ताचं कष्ट पाहू. Just by crying and praying to God, he sweated blood. त्यांनी नुसतं जेव्हा रडला त्यावेळेस त्याच्या अश्रूंमधून, त्याच्या नसांमधून रक्त वाहत. He was in a human form where he come to a place where he said, "Oh Lord, I never thought it is so difficult. Please remove the cup away. I can't do it." ज्यावेळेस त्याला क्रूस खांबावरती खेळण्यात आलं त्यावेळेस तो म्हणाला, तो मनुष्य रूपात होता, देह रूपात होता, म्हणून तो म्हणाला की होऊ शकत असेल तर हा प्याला माझ्याकडून. But immediately the Holy Spirit strengthened him. He said, "Nevertheless, it's not my will, let your will be done." परंतु तिथेच त्या येशू ख्रिस्ताला परत पवित्र आत्म्याने सुचवलं आणि तो येशू ख्रिस्त त्यावेळेस म्हणाला की माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे गोष्ट कर. So get strengthened with the Holy Spirit so that you will always go on victorious life. That is what really God wanted us to live. आणि म्हणूनच प्रियांनो तुम्ही त्या पवित्र आत्म्याची सहभागिता घ्या, त्याच्याबरोबर अधिक आणि अधिक निकट जावा, परमेश्वराशी संबंध जोडवा आणि या पृथ्वी तलावरती तुम्ही. I just wanted to tell each and every one of you that let this message of warning that God is
reminding us how you are living your life. You may not come in the rapture. Please prepare yourself because the days are evil. So you have to be prepared to overcome every evil attack of the enemy. If we are not prepared, we will fall. God doesn't want. See, if you fall, what will happen? The whole salvation will go in vain. पहा प्रियांनो, म्हणूनच तयारी करा. दिवस वाईट आहेत. स्वतःला तयार करा. पवित्र आत्म्यासोबत राहा. अधिक आणि अधिक परमेश्वराचं वचन वाचा. दिवस वाईट आहेत. ज्या वेळेस आपण तारणाचा पूर्ण अर्थ किंवा तारणाचं जे काही सार्थकती आहे कशाने होणार आहे, जर आपण त्या रॅप्चरमध्ये उचलले जाऊ तरच. So let us prepare and be ready for the Lord to come and take us. म्हणूनच प्रियांनो, आपण आपली तयारी करू. Because we all believe that He is going to come and we have to be prepared. We also believe that we have to be prepared. And let us not be lazy in that. Let us not take this for granted. म्हणूनच प्रियांनो, आपण आपली तयारी करू आणि त्या तयारीमध्ये जेव्हा तो वर म्हणून येईल त्यावेळेस वधू म्हणून आपण पूर्णपणे तयारीत असावं अशी आपली तयारी असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वचन वाचणं, कष्ट करणं हे गरजेचं आहे. Praise God. Let each and everyone receive this word. Be blessed so that they will be prepared when the Lord comes. आणि ह्या वचनाद्वारे तुम्ही असेच आशीर्वादित व्हावे.